नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप फर्स्ट ज्याची अलॉटमेंट ऑलरेडी झालेली आहे। अलॉटमेंट म्हणजेच आपल्याला कॉलेज प्लेस होणे किंवा कॉलेज मिळणे, कॉलेजला नंबर लागणे। विद्यार्थी मित्रों, या संदर्भात आपल्याला कुठल्या बाबींची काळजी घ्यायची आहे, तसेच प्रवेशावेळी जाताना करावयाची जी तयारी आहे, ज्या विविध बाबी आपल्यासोबत लागणार आहेत, म्हणजेच डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत, या संदर्भातील ही चर्चा। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा व व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका। विद्यार्थी मित्रों, हा आपला कॅप राऊंड फर्स्टचा शेड्यूल आहे, ज्यामध्ये आपल्याला जी अलॉटमेंट झालेली आहे ती म्हणजेच 16/4ला जी आपली ॲडमिशन सुरू होणार आहेत त्या संदर्भातली ही अपडेट आपल्याला इथे पाहता येते। तसेच आपला जो शेड्यूल आहे, जो की आपण ऑलरेडी फॉलो केलेला आहे, 14 तारखेला आपली लिस्ट लागलेली आहे, आपले नंबर्स लागलेले आहेत। तर आपल्याला 16/8/2024 पासून 20/8/2024 पर्यंत जे प्रवेश घ्यायचे आहेत, ॲडमिशन्स घ्यायचे आहेत, तर ते जे त्या अनुषंगाने आपल्याला करायची कार्यवाही आपण पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, आपल्याला मिळालेले जे सीट्स आहेत ते आपण क्लॉट केले असतील, तर आता त्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचा आहे, जो की 16/8/2024 रोजीपासून तो चालू होणार आहे। तर या प्रवेशासाठी आपल्याला ज्या बाबी करायच्या आहेत, त्यामध्ये सर्वप्रथम आपले जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला एकत्रित आणणं गरजेचं आहे, एकत्रित ठेवणं गरजेचं आहे। तर आपल्याला माहीत आहे, आपल्याला 10च्या मार्क मेमोपासून म्हणजेच 10वीच्या मार्क मेमोपासून ग्रॅज्युएशनपर्यंतचे जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट आपल्याला सोबत लागणार आहेत। विद्यार्थी मित्रों, सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये सोबत लागतील, ही बाब लक्षात घ्या। ऑल डॉक्युमेंट्स आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये ते अरेंज करायचे आहेत। त्यानंतर त्यांची एक सत्यप्रत म्हणजे ज्याला आपण झेरॉक्स प्रत असं म्हणत असतो, तर त्याची झेरॉक्स कॉपीसुद्धा आपल्याला एक सोबत ठेवायची आहे। म्हणजे ऑल डॉक्युमेंट्स तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील त्या डॉक्युमेंट्सचे आपल्याला एकत्रितपणे ओरिजिनल फॉर्ममध्ये आणि त्याची एक कॉपी म्हणजे झेरॉक्स कॉपी आपल्याला सोबत ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा नियम किंवा गरज जी आहे ती म्हणजे आपल्या महाविद्यालयात सकाळी आपण काय करायचं, शक्यतो सकाळचे लवकर वेळी निघायचं आहे, जेणेकरून आपण 11 वाजेपर्यंत आपल्याला दिलेल्या महाविद्यालयामध्ये आपण पोहोचलो पाहिजे। आता बहुतांश जणांचं महाविद्यालय दूर असू शकतं, ते जास्त अंतरही त्याचं असू शकतं, तर त्या अंतर आपण सगळं लक्षात घेऊन आपला प्रवास करून आपण 11पर्यंत तिथं पोहोचू, अशा बेताने आपण तिथं काय करायचं आहे, महाविद्यालयात पोहोचायचं आहे, त्या हिशोबाने घरून निघायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, आपल्याला 10वीचा मार्क मेमो जे आहे तो ओरिजिनल फॉर्ममध्ये लागेल, 12वीचा मार्क मेमो लागेल, तुमची जी डिग्री आहे मग त्यामध्ये BA असो, BCom असो, BSc असो किंवा अजून कुठली दुसरी डिग्री असो, जसं की इंजिनिअरिंगचे काही बंधू भगिनी त्यांनी फॉर्म भरलेला आहे आपल्या BEdमध्ये इनरोल होण्यासाठी। त्यानंतर BPharmCचे काही विद्यार्थी आहेत, तर त्यांनी त्यांचे फर्स्ट, सेकंड, थर्ड इयर या अनुषंगाने असणारे जे मार्क्स मेमो आहेत ते ओरिजिनल फॉर्ममध्ये सर्व मार्क्स मेमो, काहींना सेमिस्टर पद्धती आहे, तर सेमिस्टर पद्धती ज्यांना आहे तर त्या अनुषंगाने सर्व मार्क्स मेमो आपल्यासोबत असणं गरजेचं आहे। आपल्याला देताना फक्त फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर म्हणजेच ज्याला आपण सेमिस्टर सेकंड, सेमिस्टर फोर्थ आणि सेमिस्टर 6 असं म्हणूया, तर हे मार्क्स मेमो आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये लागतील। तरी मधले जे सेमिस्टर्स आहेत म्हणजे सेमिस्टर 1, सेमिस्टर 3, सेमिस्टर 5 याचेही मार्क्स मेमो आपल्यासोबत असणं गरजेचं आहे। व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते मार्क मेमो तुम्हाला दाखवण्यासाठी मागितले जाऊ शकतात, त्यामुळे कुठलाही मार्क मेमो आपल्याकडे नाही असे होता कामा नये। तर सर्व मार्क्स मेमो आपण जवळ ठेवा, डिग्रीचे सर्व मार्क्स मेमो आपल्या सोबत असणं गरजेचं आहे, क्रम पाहत आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, मुख्य एक डॉक्युमेंट म्हणजेच आपलं TC। तर आपल्याला जो TY पासचा म्हणजे जे आपलं ग्रॅज्युएशन असेल त्या ग्रॅज्युएशनचा तो TC आपल्याला हवा आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, काही लोकांचं PG झालेलं असेल तर तोही TC आपल्याला चालतो, काही लोकांचं PG चालू असेल म्हणजे फर्स्ट इयर झाला आहे तर त्यांचंही मार्क मेमो जो आहे तो आपल्याला चालतो, म्हणजे फर्स्ट इयर पासचा, फर्स्ट इयर फेलचा किंवा फर्स्ट इयर ATKTचा, तर आपण PGबद्दल बोलतो आहे, PGचा कुठलाही मार्क मेमो चालतो, हे लक्षात घ्या। PG फेलचासुद्धा मार्क मेमो चालतो, याप्रमाणे आपल्याला एक PG फेलचा TC म्हणायचं आहे। तर विद्यार्थी मित्रों, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, तर PGचा कुठलाही TC पास, नापास, ATKT आपल्याला चालतो। तसेच थर्ड इयरचा जो TC आहे तो मात्र आपल्याला पासच लागेल, ज्याच्याकडे थर्ड इयरचा पासचा TC आहे तो ज्याने ॲडमिशन घेतलेलं आहे त्याप्रमाणे आपण TC काय करायचं आहे, सोबत घ्यायचा आहे।
ओरिजिनल फॉर्ममध्ये TC आपण कलेक्ट करून ठेवलाच असेल त्याप्रमाणे तो सोबत ठेवायचा आहे. त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट, तर ज्या विद्यार्थ्यांचे नंबर इतर विद्यापीठात लागले आहेत, म्हणजेच आपलं जे विद्यापीठ आहे, होम युनिव्हर्सिटी आहे, ज्या महाविद्यालयामध्ये आपलं शिक्षण झालं किंवा डिग्री झाली त्या महाविद्यालयाचं जे विद्यापीठ असतं ते आपलं होम युनिव्हर्सिटी असते. आणि त्या व्यतिरिक्त जी बाहेरच्या विद्यापीठात जर आपला कॉलेजला नंबर लागला तर ते आपल्यासाठी फॉरेन किंवा जर आपण पर विद्यापीठ असं म्हणूया तर पर विद्यापीठ असतं. तर पर विद्यापीठामध्ये जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच आपल्याला मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं. त्यानंतर आपल्याला सोबत ठेवायचं आहे कास्ट सर्टिफिकेट. आपण रिझर्वेशनचा लाभ घेण्यासाठी कास्ट सर्टिफिकेट तिथं जर जोडलं असेल, सांगितलं असेल तर नक्कीच आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये ते सोबत ठेवावं लागेल. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट सहित कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला सोबत ठेवायचं आहे. ज्यांचे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट्स अजून मिळाले नाहीत परंतु त्यांनी व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी आवेदन केलं आहे, म्हणजेच ॲप्लिकेशन केलं आहे, तर त्यांनी त्याची जी रिसिप्ट आहे ती रिसिप्ट ज्या आपण पावती असं म्हणत असतो ती रिसिप्ट काय करायची आहे, सोबत ठेवायची आहे, तीही आपल्याला जोडता येईल. त्यानंतर ज्या संवर्गासाठी नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट लागतं तर त्यांनी कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी तसेच नॉन क्रिमिलियर हे सुद्धा सर्टिफिकेट ओरिजिनल फॉर्ममध्ये सोबत ठेवणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपल्या ॲडमिशनला हे सोयीस्कर झालेलं पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रो, सर्व डॉक्युमेंट्सनंतर आपल्याला जे आपले पासपोर्ट फोटो आहेत तर 2 पासपोर्ट फोटो आपल्याला सोबत ठेवायचे आहेत. तर एक पासपोर्ट फोटो आपल्याला तिथे गेल्या लगेच लागतो, जो की आपल्याला कॉलेजचा जो ॲप्लिकेशन फॉर्म असतो, एक सेपरेट ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला दिला जातो, त्या फॉर्ममध्ये आपल्याला फोटो पेस्ट करावा लागतो, म्हणजे चिटकावा लागतो. आणि नंतर ॲडमिशन झाल्यानंतर आपल्याला एक फोटो कॉलेज एक्स्ट्रा घेतं, जो की आपल्या आय कार्डला जोडला जातो. आय कार्डचा विषय नंतरचा जरी असला तर फोटो मात्र आपल्याला ॲडमिशनच्या वेळी 2 फोटो सोबत लागतात. अगोदरच आपण ते जमा करून ठेवायचे आहेत, काढून ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जे की आपल्याला CET सेलमध्ये एनरॉल झाल्यानंतर, CETला आपण बसल्यानंतर, CETचा फॉर्म भरल्यानंतर मिळालेले डॉक्युमेंट्स जे आहेत त्यामध्ये मग CETचं ॲप्लिकेशन प्रिंट. तर विद्यार्थी मित्रो, आपलं कुठल्याही कारणाने जर प्रिंट सध्या आपल्याकडे नसेल तर आपल्याला BEd CETचं जे प्रिंट आहे ते आपल्या लॉगिनमध्ये मिळेल. आपण तिथं जर क्लिक केलं, लेफ्ट साईडला आपल्याला एक तिथे टॅब पाहायला मिळते, ॲप्लिकेशन फॉर्म असं जे नाव आहे, तर त्याला आपण क्लिक केल्यानंतर आपण त्याची प्रिंट घेऊ शकता. तसेच आपल्याला अजून एक महत्त्वाचं डॉक्युमेंट लागणारं म्हणजेच आपलं ॲडमिट कार्ड, ज्याला आपण हॉल तिकीट असं म्हणतो. विद्यार्थी मित्रो, आपलं हॉल तिकीटसुद्धा आपल्या CET सेलच्या पोर्टलवरती उपलब्ध होतं, परंतु CET सेलने ते आपलं हॉल तिकीट आणि आन्सर शीट जी आपल्याला त्यांनी दाखवली होती, आन्सर की आपण त्याला म्हणतो, दाखवली होती, ती नंतर CET सेलने काढून टाकली, डिलीट केली. तर आपलं हॉल तिकीट सध्या CET सेलवरती उपलब्ध नाही. ते आपल्याला काय करायचं आहे, जुनी आपली जी प्रिंट असेल त्याचा फोटो किंवा जुनी आपली जी PDF असेल त्याची तुम्ही जर सेव्ह केली असेल तर ती त्याप्रमाणे प्रिंट करायची आहे आणि सोबत ठेवायची आहे. तर आपल्याला हे डॉक्युमेंट्स प्रिंट फॉर्ममध्ये लागतील, याची आपण नक्की काळजी घ्या. ॲप्लिकेशन फॉर्म तो प्रिंट केलेला पाहिजे, हॉल तिकीट प्रिंट केलेलं त्यांना पाहिजे आहे. आणि त्यानंतर आपलं स्कोअर कार्ड, ज्याला आपण मार्क्स मेमो असं म्हणतो, तर CETचा म्हणजेच BEd CETचा जो मार्क मेमो आहे आपला रिझल्ट लागल्यानंतरचा, त्याची आपल्याला एक प्रिंट लागेल. तर ह्या तिन्ही प्रिंट आपल्याला लागतील, ज्या की CET सेलने दिलेल्या आहेत. आपला ॲप्लिकेशन फॉर्म CET सेलनेच आपल्याला दिलेला आहे, आपलं हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड CET सेलने दिलं आहे आणि त्यानंतर आपलं स्कोअर कार्डसुद्धा CET सेलने दिलं आहे. म्हणजे CET सेलचे हे 3 डॉक्युमेंट्स आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि विद्यार्थी मित्रो, ह्या 3 डॉक्युमेंटनंतर अजून एक डॉक्युमेंट ॲड झालं जे नुकतंच आपल्याला मिळालं आहे, म्हणजेच आपला नंबर जेथे लागला आहे त्याला आपण काय म्हणत असतो, तर अलॉटमेंट लेटर. तर अलॉटमेंट लेटरसुद्धा आपल्याला काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे आणि ते लेटर काय करायचं आहे, आपल्या सोबत घ्यायचं आहे. म्हणजेच आता एकंदरीत 4 डॉक्युमेंट आपल्याला एक्स्ट्रा झालेले आहेत. CETचं ॲप्लिकेशन फॉर्म 1, त्यानंतर CETचा ॲडमिट कार्ड, ज्याला आपण हॉल तिकीट म्हणतो, तो 2, त्यानंतर CET सेलचा स्कोअर कार्ड आणि आता 4थं डॉक्युमेंट ॲड झालेलं ते म्हणजेच आपल्याला CET सेलचं अलॉटमेंट लेटर. तर हे 4 डॉक्युमेंट्स आपल्याला काय करायचे आहेत, एक्स्ट्राची सोबत ठेवायचे आहेत, प्रिंट ठेवायचे आहेत. तर तुमचे ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्यानंतर हे 4 डॉक्युमेंट्स, तसेच ह्या सर्वांच्या म्हणजेच सगळ्या डॉक्युमेंटच्या 10वीच्या मार्क्स मेमोपासून CETचं अलॉटमेंट लेटर, BEd CET सेलचं अलॉटमेंट लेटर, तर ह्या सर्वांच्या आपल्याला काय करायचं, एक झेरॉक्ससुद्धा सोबत ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला तिथे धावपळ करायची गरज पडणार नाही, तिथे अडचण येणार नाही. तसेच 2 पासपोर्ट फोटो आपल्यासोबत असणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपला फर्स्ट राऊंड जो आहे विद्यार्थी मित्रो तो
20 तारखेला खऱ्या अर्थाने संपणार आहे. अजून एकदा डेट आपण पाहू शकता, 16/8/2024 ते 20/8/2024 या दरम्यान आपल्याला प्रवेश आपले कॉलेजमध्ये जाऊन निश्चित करायचे आहेत. आणि ह्या अनुषंगाने कुठलीही अडचण होऊ नये याची आपण काळजी घ्यायची आहे. आपल्या सर्वांना ज्यांचे नंबर लागले आहेत त्यांना हार्दिक शुभेच्छा. तसेच ज्यांचे नंबर लागणार अजून बाकी आहे त्यांनी चॅनलला ट्यून राहा, त्यांचाही नंबर लवकरच लागेल. सेकंड राऊंड आपल्याकडे आहे, तसेच 2 अजून राऊंड आपल्याला उर्वरित बाकी आहेत, ज्यासाठी आपल्याला परत ऑप्शन फॉर्म भरावे लागतील. किंवा ज्यांनी अद्याप रजिस्ट्रेशनच केलं नाही त्यांनाही चान्स आहे, रजिस्ट्रेशन करून ते आपल्या कॅप राऊंडमध्ये सहभागी होऊ शकतील. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.